सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. एकीकडे कासार वडवली, दुसरीकडे माहुलगाव. अशी लढाई. पहिला बॉल, पाचची एज, फलंदाज चालेत बाद. मोहितची केळी होत असताना समाप. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, मोठा मासा गळायला लागला. बिग फिश डाऊन. फलंदाज मोहित. बॅक टू दी पवेलियन. पहिला बॉल आणि मोहितच्या माध्यमातून आपण पाहू शकतो इथे झालेली मिस्टेक, त्यावरती विकेटची मोहर होती. उझैफ आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. पाहूया एक गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती उझैफ कशा प्रकारची कामगिरी करतोय. असं म्हटलं जातं की ये दुख, ये दर्द, ये पीड़ा सब तेरे अंदर है. तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तू देख, तू खुद में एक सिकंदर है. पहिल्या बॉलवरती जरूर मैदानावरती विकेटची प्राप्ती झाली, मात्र त्यानंतर आता कमबॅक करावा लागेल. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, हर प्रेडिक्शन फेल है. अगदी आम्ही असं सातत्याने म्हणतो आणि सातत्याने आम्ही कालच्या दिवस आजच्या दिवसामध्ये पाहिलं. काल 12 चेंडू 7 धावा डिफेंड झाल्या, आज 6 चेंडू 3 धावा डिफेंड झाल्या. त्यामुळे काहीही घडू शकतं क्रिकेटमध्ये, कारण भरपूर सारे आम्ही मॅचेस अशा बघितल्या. 18 चेंडू 21 धावा शेवटच्या बॉलपर्यंत गेले. तर क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 18 चेंडू 20 धावा देखील डिफेंड झाल्या. मैदानावरती फटका सुंदर ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये खूप मोठी चेज होती. बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार आलेला हा धमाकेदार एसकेटी ग्रुप चौकार. चौकार आले. चौकाराच्या साथीने धावा फलकावर. धावा आपल्याला 4 पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर आलेली चौकाराची मोहर. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊन पोचेल 4 या आकड्यावरती. माहुलगाव क्रिकेटमधील फार मोठं नाव. दुसरीकडे कासार वडवली देखील फार मोठं नाव आहे. माहुलगावचा विचार केला मंगेश वैती, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं नाव आहे. कासार वडवलीचा विचार केला आयुब शेख आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील फार मोठं नाव आहे. आणि मैदानावरती यंगस्टर खेळाडूंच्या माध्यमातून देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट आणि धावा देखील एक्स्ट्राऑर्डिनरी मिळून जातील. बॉल सीमा पार आल्या. धावा 4. हा असेल दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा चौकार उझैफच्या बॅटमधून. उझैफच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतो. आणि चौकाराच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोट. 8 धावा धावफलकावरती आहेत. आणि षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ हर्षच्या माध्यमातून. हर्ष थोडेसे प्रेशरमध्ये जरूर आहेत. फुलटॉस बॉल, फटका सुंदर ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. उझैफच्या बॅटमधून बॅक टू बॅक तिसरा चौकार. त्याने देखील सांगितलं की जब मसले बडे होते तब अपने टीम के लिए उझैफ खडे होते. सुंदर अशी बॅटिंग मैदानावरती ऑप्शनच्या बाहेर शफल झाली. ऑन साइडला जागा बनवली. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर बीट झाला. चेंडू लॉंग लेगला क्लिअर करत चौकार आलाय. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला 12 पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती हर्षच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी मोहितची केळी समाप्त झाली, मात्र त्यानंतर मनमोहित करणारी बॅटिंग उझैफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फटका हवेमध्ये. फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर येतील अनिश. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज चालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. उझैफ हेज नाव बॅक टू दी पवेलियन. उझैफने एक छोटीशी वाट इफेक्टिव्ह इनिंग खेळली. 3 चौकार त्याच्या पॅटमधून आल्या. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अशीच इनिंग तुम्हाला पाहिजे. ज्यावेळेस कमी चेंडू जास्ती धावा बनवल्या जातात त्यावेळेस माइलस्टोन एक सेट केला जातो. आणि मैदानावरती काय स्टँडर्ड पाहायला मिळाला. 3 चेंडू 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज उझैफच्या पॅटमधून. आणि आता टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळते 12. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं होत असताना समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला कासार वडवली या संघाची पाहायला मिळते. 2 गडी बाद 14. प्रत्येक चेंडूवरती काय ना काहीतरी घडलंय. पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली. मोहितची केळी समाप्त झाली, मात्र त्यानंतर उझैफ नावाचं वादळ मैदानावरती आलं. 3 चेंडूंवरती 3 चौकार. त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. उझैफची केळी समाप्त झाली. हर्षचा पुन्हा एकदा कमबॅक. आणि त्यानंतर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला जो मात्र
वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय 2-8 टीमच्या टोटलमध्ये 6व्या चेंडूवरती आणि टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. बघता बघता आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र 14 या आकड्यावर. 14 ऑन द बोर्ड. यश वैती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया यश वैतीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज CR. यश वैतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मॅजिकल बॉल होता. सुंदर असा चेंडू. आज जादुई चेंडू होता जो मोहिनी करून गेला या फलंदाजावरती. संपूर्णपणाने फलंदाज बीट झाले. अशा वेळी आपण पाहू शकतो डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 14 धावा. त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. शफल झाले होते, जागा बनवायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल आलाय. कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळते. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय दमदार षटकार. बघा यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल घारिवली विपक्ष वियाना 11 पिसवली. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. चोवीस धावा धावफलकावरती 24 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय जो मात्र दुसरं मार्गस्थ आहे. यश वैती. मंगेश वैतीची आठवण करून देतील का? मंगेश वैती बॅटर आहेत मात्र हे बॉलर आहेत. बॉलिंग करत असताना देखील धमाकेदार गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेस आला हा डॉट बॉल. यश वैती आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. बॉलिंग करत असताना पहिले 2 बॉल डॉट आणि त्यानंतर फलंदाजाचा कमबॅक षटकार चौकार. त्यानंतर वन्स अगेन आलेला हा खुलवा टप्प्याचा बॉल. त्यावरती संपूर्णपणाने फलंदाज बीट झाले. यावेळेस सुख केलाय मैदानावरती. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा खणखणीत षटकार. 2 षटकांची समा आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचली आहे 30 या आकड्यावरती. तर नक्कीच 2 षटकांची समाप्ती. 30 धावा धावफलकावरती. घारिवली संघाचे कॅप्टन. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. वियाना 11 पिसवली आणि घारिवली. सुजल सर जिथे कुठे असेल आपण यायचं. आणि पिसवली टीम. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. एक डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणारा व्यक्तिमत्व, कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे अमित शेठ कारभारी साहेबांची आपण पाहू शकतो उपस्थिती लाभली आहे. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देवो भव. तसेच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आहे असे आमचे सर्वांचे लाडके कुमार अमित शेठ कारभारी साहेब यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जितूदादा पाटील, योगेशदादा पाटील आणि अनिशदादा केणे या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं, प्रथम, द्वितीय आणि
अमित शेठ कारभारी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी. यावेळेस रस्त्यावरून जात असतील 4 ते 5 नजरा वळून बघत असतील अशी पर्सनॅलिटी अमित दादांची आहे. त्यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती तिन्ही आयोजकांच्या वतीने करतोय. एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत. हाक तुमची आणि साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे कुमार अमित शेठ कारभारी साहेब. त्यांचं मनापासून आभार. आणि तसेच यानंतर आम्ही शुभ सन्मान करणार आहोत कुमार ओमकार शेठ पाटकर साहेब. सुमित यांच्या शुभ हस्ते सुमित दादांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतो व्यासपीठावरती. ओमकार शेठ पाटकर साहेबांची आपण पाहू शकतो उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. यानंतर सुमित दादांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करणार आहोत मिलिंदजी पाटील साहेबांचं. योगेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही मिलिंदजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मिलिंद शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मिलिंद शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातो. यानंतर टिटवाळ्याचे उद्योजक समाजसेवक प्रसाद शेठ यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक आहेत समाजसेवक आहेत आदरणीय प्रसाद शेठ आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अनिश शेटकेने साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतो. यानंतर आम्ही प्रवेश शेठ कारभारी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व एक दमदार असं नेतृत्व ज्यांचं खूप चांगलं असं कर्तृत्व असे आमचे प्रवेश शेठ कारभारी साहेब आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतो. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतो प्रवेश शेठ कारभारी साहेबांचं. दमदार असं व्यक्तिमत्व आणि शुभ सन्मान केला जातोय आदरणीय प्रवेश शेठ कारभारी साहेबांचा. आणि यानंतर मितेश शेठ सरदार साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मितेश शेठ सरदार यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. योगेश शेठ पाटील यांचा आपण पाहू शकतो त्यांचे शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान करतोय. मितेश शेठ सरदार साहेबांचं मनापासून आणि हार्दिक हार्दिक आभार असेल. त्यांचे अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी मिळालं त्याबद्दल प्रत्येक मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतो. विशेष कौतुक आम्ही करू अमितजी कारभारी साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक आणि त्या समवेत मालिकावीर असे 3 पारितोषिक आम्हाला सौजन्य झालेत. सरांचं मनापासून आभार असेल. खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे जावं आणि त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची मागणी करावी. हाक तुमची साथ आमची समीकरणात जागणारे आमचे अमित शेठ कारभारी साहेब ओमकार शेठ पाटकर साहेब या दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय ब्रदर्स ट्रॉफी 2024च्या वतीने. मैदानावरती आपण पाहू शकतो 39 धावा एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा धावफलकावरती माहुलगाव विपक्ष कासार बडवली अशी मॅच आणि मान्यवरांचं देखील आपण पाहू शकतो उपस्थिती होती. त्यानंतर ते देखील रजा घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. अमित शेठ कारभारी साहेब ओमकार शेठ पाटकर साहेब मिलिंद शेठ पाटील साहेब प्रसाद शेठ तसेच प्रवेश शेठ कारभारी साहेब मितेश शेठ सरदार साहेब या प्रत्येक मान्यवरांची उपस्थिती आमच्यासाठी फार अमूल्य आहे. मुलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय असे आमचे हे सर्व मान्यवर आणि सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं लक्ष मैदानावरती माहुलगाव या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. पिसवली संघ
आणि तिसऱ्या फेरीपासून सर्व सामने 2 षटकांचे असतील याची देखील नोंद करून घ्या. तिसऱ्या फेरीपासून सर्व सामने 2 षटकांचे असतील याची नोंद करून घ्यायची आहे. दोन धावा आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ 41 धावांचं लक्ष्य माहुलगाव या संघासमोर आहे. कासारवाडीवली संघ मग यावेळेस फुल टॉस बॉल पाहायला मिळतोय. एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4. 5 धावा नशिबाच्या. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल बघता बघता आपण पाहू शकतो ते म्हणजेच 7 आकड्यावरती. फटका सुंदर पाहायला मिळते लॉंग ऑनच्या दिशेला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल. सिंगल झाली 8. मैदानावरती आपण पाहू शकतो इथे झालेली मिस्टेक. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आणि मैदानावरती बघता बघता 3 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला 10 पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट. त्यानंतर डबल. त्यानंतर नो बॉल वरती 4-5 धाब्यांची मोहर आणि त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती आलेले हा आपण पाहू शकतो 3 धाब्यांची मोहर. एक्केचाळीस टार्गेट मैदानावरती सेट आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गोलंदाजाने थोडीशी खराब गोलंदाजी जरूर केली आहे. मैदानावरती खरपूस समाचार घेण्यात आले. हर्ष कोळी यांच्या माध्यमातून यश माहुलकर आणि हर्ष कोळी अशी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल जरूर होता मैदानावरती आणि पंचांच्या माध्यमातून चेंडू नो घोषित झालाय. त्यामुळे खेळाडू कक्ष प्लीज आवाज करू नका. प्लीज 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 प्लीज. अंपायरांना सगळं माहिती आहे. आपण कुठल्याही संघावरती अन्याय करणार नाही आहोत. गोलंदाज चेंज होईल.
2 बीमर टाकलेत, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज चेंज होतील. आणि आता मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला 12 पाहायला मिळतील. 12 धावा. चेंडू झाले 3. धावसंख्या धावफलकावरती 12 असेल. आपल्याला संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजेच माहुलगाव आणि दुसरीकडे कासार वडवली. गोलंदाज मार्फत इथे झालेली चूक, मिस्टेक होतीये. 3 चेंडू जे मात्र आपण ओव्हर कंटिन्यू करायला आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 3 चेंडू ते देखील टाकतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरीकडे माहुलगाव संघ जो 41 धाव्यांचा पाठलाग करत असताना अगदी फ्रंट सीट वरती तो विराजमान आहे आणि फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून आलेला हा डॉट बॉल कमबॅक झालेला आहे मैदानावरती. 13 ते 14च्या सरासरीने तुम्हाला कामगिरी करावी लागेल मैदानावरती. हेच आपल्याला पाहायला मिळतं माहुलगाव संघ इथे 3 चेंडूंवरती 12 धावा. मात्र त्यानंतर 3 चेंडूंवरती पाहूया किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस फुलटॉस बॉल होता मिड विकेटच्या दिशेला. सिंगल झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने. धावा फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील 13. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. आणि शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल मैदानावरती, तो देखील एक फार मोठा प्रश्न आहे. धावसंख्या धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळतील. फटका सुंदर डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. मॅचची गोल्डन विकेट. मॅचची गोल्डन विकेट झाली इथे कॅरी. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. यश माहुलकर जो मात्र पवेलियनच्या दिशेला जात असताना विकेटचा पतन. पहिला मोठा धक्का बसतोय माहुलगाव या संघाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 13 धावा इकड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल उझैफ मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आकाश जे मात्र न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत हर्ष कोळी हे आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. सामन्याला वन्स अगेन या दुसऱ्या षटकामध्ये होतीये सुरुवात. आपल्या साने चेंडू मिड विकेटच्या दिशेला फेकून दिलंय. सिंगल झाली. 8 एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र एका धावेच्या साथीने धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे कासार वडवली या संघाच्या माध्यमातून. माहुलगाव या संघासाठी गोलंदाज तयार.
स्लोअर वनचा वापर, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. उझेफची सुंदर अशी गोलंदाजी मैदानावरती, इथे रनआउटची संधी डेफिनेटली असेल, मात्र थोडासा आपल्याला पाहायला मिळतो इथे लेझी फिल्डिंग. टेक घेत असताना थोडासा उशीर झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फटका सुंदर आहे, लॉंग लेग मध्ये फिल्डर असतील मैदानावरती. लॉंग लेग मध्ये सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्या, 2 धावांच्या साथीने धावा फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील बघता बघता 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरे जे चेंडू फेकण्यात आले त्या 2 चेंडूंवरती 2 डबल आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू जो मात्र एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हरच्या दिशेला आणि त्यानंतर ऑन साईडला स्कोअर ऑफ द विकेट लॉंग लेगच्या दिशेला आले. या 2 आणि 2 एकूण 4 धावा या 2 चेंडूंवरती. एकूण जर विचार केला तर 3 चेंडूंवरती 5 धावा अर्जित झाल्यात. खोडप्याचा बॉल, फटका सुंदर आहे, डीप मध्ये फिल्डर असतील, लाजवाब फिल्डिंग. चांगला एफर्ट मैदानावरती, एक स्टँडर्ड सेट केला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट. 1 शॉट आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19. आणि मला वाटतं हा एक नियम जो ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे ना, तो बदलणं गरजेचं आहे की जर खेळाडू समोरच्या लाईनला टच करत नाही तर ती पहिली धाव देखील कंप्लीट होत असते. मग अशा वेळी त्याला 1 रन कसे देतात? शॉर्ट रन जरी असला तरी. सिंगल झाली कंप्लीट. मग एखादा खेळाडू तर अर्ध्या पिचवरून येईल, मग त्याला काय बोलायचं? तो पण शेवटी शॉर्ट रन झाला. आणि 1 इंचनी जरी तुम्ही मागे राहिले तरी तो देखील शॉर्ट रन झाला. मग हा एक जो नियम आहे तो बदलणं गरजेचं आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चला मॅचच्या दिशेला आपण वन्स अगेन वळूया. टीमची टोटल धावफलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगले यष्टीरक्षण. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो माहुलगाव संघाकडून सातत्याने खेळतो एक मोठा खेळाडू अनिश आपल्याला पाहायला मिळेल. मात्र शेवटच्या षटकामध्ये अनिश आलाय. पाहूया दिल्ली किती दूर आहे. अजून मैदानावरती 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. अनिशला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं फार महत्वाचं आहे. प्रणय आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. पहिला बॉल इथे झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायच्या 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. आकाशच्या बॅट मधून आपण पाहू शकतो, नाही तर बॉडीला स्पर्श होऊन हा चौकार आलाय. यावेळेस डॉट बॉल आलाय. आता समीकरण 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. बघा ज्यावेळेस वाघासमोर ढाण्या वाघ शेर के सामने सवा शेर असं त्यावेळेस अशाच प्रकारे कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. एका जंगलामधील 2 वाघ, एका मैदानामधील 2 तलवार, एका राजसिंहासनावरतील 2 राजे मैदानावरती आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरतील हे 2 मातबर संघ इन ऍक्शन मध्ये. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती 4 चेंडू आणि 16 धावा असं असेल. 4 चेंडू 16 धावा असं समीकरण आकाश आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. त्या आकाशच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. फुलटॉस बॉल जरूर होता. व्ही शेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. थोडंसं फंबलनेस मात्र हरकत नाहीये. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरण 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. 3 चेंडू 14 धावा.
जर IPLचा विचार केला 3 चेंडू 14 धावा, मुंबई इंडियन्स विपक्ष चेन्नई सुपर किंग्स अशी मॅच होती. पॉलेंजरच्या हातामध्ये चेंडू होता. अशा वेळी नौका फलंदाज विन स्मिथ आले होते. 3 चेंडूवरती 14 धावांची गरज असताना षटकार आणि 2 चौकार मारून सामना जिंकवला होता. मैदानावरती तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. स्पर्धेचा नियम आहे की ड्रेसिंग कंपल्सरी नाही, मात्र चेजिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे कंपल्सरी चेस करणं गरजेचं आहे. ड्रेसिंग इन द सेन्स टी शर्ट आणि ट्रॅक आणि शूज ते मात्र कंपल्सरी आहेत. तो ड्रेसिंग कंपल्सरी आहे. आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार, अनिशच्या बॅट मधून आलेला हा सुपर षटकार, जो अनिश चांगल्या फॉर्म मध्ये. अशा अनिशला शेवटच्या षटकामध्ये तुम्ही उतरवतात तर माहुलगाव संघाच्या माध्यमातून झालेला मिसकॅल्क्युलेशन आणि पराभवाच्या दिशेला जर गेला असेल तर ती याच गोष्टीमुळे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 7 धावांची गरज. त्यावेळेस सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे कासार वडवली या संघाने. मात्र माहुलगाव संघाने काय फाईट दिली आहे. सुंदर अशी कामगिरी माहुलगाव संघाच्या माध्यमातून. सेकंड करायचंय, लाईनअप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मॅन ऑफ द मॅचचा हकदार असेल ज्याने खूप चांगली कामगिरी केली असं आपल्याला पाहायला मिळतोय. उझेप ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.